महाराजा अग्रसेन मार्ग पुन्हा एकदा अतिक्रमण मुक्त, किडनीच्या रुग्णांना सामाजिक जाणीवेतून आर्थिक मदत आणि भाजी आणि फळाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना क्रेट खरेदीसाठी शासनाचे अनुदान। आणि आता सविस्तर, चिखली शहरातील सर्वाधिक वर्दळ असणारा डीपी रोड अर्थात महाराजा अग्रसेन मार्ग नुकताच अतिक्रमण मुक्त झाला आहे। हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्यास श्यामाप्रसाद मुखर्जी मार्गावरील वाहतुकीचा भार कमी होईल आणि जय चौक परिसरात होणारी वाहतुकीची कोंडी टाळता येईल। नगर परिषद कार्यालय, पोस्ट ऑफिस, तहसील कार्यालय, पंचायत समिती, न्यायालय, टेलिफोन एक्सचेंज, तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि पोलीस स्टेशन या सर्व महत्त्वाच्या कार्यालयांकडे बस स्थानकाकडून जाणारा मुख्य रस्ता म्हणजे महाराजा अग्रसेन मार्ग अर्थात चिखलीकर त्या रस्त्याला आजही डीपी रोड म्हणूनच ओळखतात। शहरातील सर्वाधिक वर्दळ असणाऱ्या या रस्त्यावर 8 दिवसांपूर्वी पायी चालता येत नव्हतं, इतकी अतिक्रमण या रस्त्यावर होती। मात्र नगराध्यक्षा प्राध्यापक अरुणा कदम यांनी हा रस्ता अतिक्रमण मुक्त केला आहे। गेल्या अनेक वर्षापासून डीपी रोडवरील अतिक्रमण हटवा ही व्यावसायिकांची मागणी होती। अनेक वेळा प्रयत्न केले असता व आता त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्याने त्यांची दीर्घकाळ व्यवस्था यातून होईल। यानंतर आपल्या दुकानासमोर पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची व्यावसायिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन मी या ठिकाणी करते। बस स्थानकापासून बाबुलॉज चौकापर्यंत 60 फूट रुंदीचा हा रस्ता आज पूर्णपणे वाहतुकीसाठी मोकळा झाला आहे। या रस्त्यावर हिंदू सूर्य महाराणा प्रतापांचा अश्वारूढ पुतळा आहे। तत्कालीन राष्ट्रपती महामहिम प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले होते। मात्र अतिक्रमणे आणि बेशिस्त गर्दी यामुळे हा पुतळा दुर्लक्षित वाटत होता। आजही पुतळा परिसरात वाहनांची गर्दी आहे। अतिक्रमणासोबत ही वाहनांची गर्दी हटावी आणि पुतळ्याचे सौंदर्यात भर पडावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे। स्थानिक पोलीस प्रशासन ही वाहनांची गर्दी कमी करण्याकडे लक्ष देतील अशी आशा आहे। रस्त्यावरील अतिक्रमणे कायमस्वरूपी हटावी आणि रस्त्याची दुरुस्ती करून थेट बस स्थानकापासून बाबुलॉज चौकापर्यंत पूर्ण रस्ता वाहतुकी योग्य व्हावा, तरच रस्ता मोकळा करण्याचा खरा आनंद मिळेल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे। सुखी संसाराचे स्वप्न रंगीत असताना चिखली तालुक्यातील धोत्रा बंधोजी येथील 30 वर्षीय समाधान किसन दानोला किडनीच्या आजाराने ग्रासले आहे। त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या असून तो रुग्णालयामध्ये बेडवर पडून आहे। त्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना त्याला वाचविण्याकरता कुटुंबातील सर्व सदस्य जीवाचा आटापिटा करीत आहेत। त्याच्या मोठ्या भावाने एक किडनी त्याला देण्याचे ठरवले आहे। दानशूर व्यक्तींनी शस्त्रक्रियेकरता अर्थसहाय्य केल्यास आपल्या लहान भावाला जीवनदान मिळेल आणि मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करता येईल अशी आशा या कुटुंबाने व्यक्त केली आहे। मन विषण्ण करणारी ही माहिती मिळताच समजतात चिखली शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि त्या कार्यात अग्रेसर असलेल्या राजर्षी शाहू कोऑपरेटिव्ह मल्टीस्टेट संस्थेचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी त्या पीडित रुग्णाला मदतीचा हात दिला आहे। मध्ये किडनी आजाराने त्रस्त असलेल्या युवकाची बातमी वाचून सामाजिक कार्यात नेहमीच राजर्षी शाहू कोऑपरेटिव्ह सोसायटी अग्रेसर असते। आमच्या संस्थेचे अध्यक्ष संदीप दादा शेळके यांनी या पीडित युवकाची बातमी वाचून लवकरात लवकर मदत देण्यास आम्हाला सांगितले। त्यामुळे आज आम्ही या युवकाला मदत दिली। तर विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष कुणाल बोंद्रे यांनीही थोडाही विलंब न करता समाजाप्रती असलेले ऋण फेडत लगेच समाधानला आर्थिक मदत दिली आहे। यावेळी संस्थेचे संचालकांसह कर्मचारी उपस्थित होते। आज किडनीच्या आजाराने ग्रस्त समाधान जाधव यांना यांचे मोठे बंधू लक्ष्मण जाधव हे किडनी एक स्वतःची किडनी देत आहे। त्याकरता येणाऱ्या खर्चामध्ये विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने आर्थिक मदत आम्ही आमच्या परीने देत आहोत। आमची संस्था जी आहे सर्व संस्थेचे संचालक मंडळ
सामाजिक उपक्रमामध्ये नेहमी अग्रेसर आहे. संस्थेच्या जी आर्थिक उन्नती आहे त्यामधून एक सामाजिक जे काम आहे, जास्तीत जास्त सामाजिक उपक्रम राबवण्याचा संस्था प्रयत्नात असून असे वेळोवेळी आपल्यासारखे CCN जे एक कार्यक्रम आयोजित केला, आव्हान केलं, त्या आव्हानामध्ये आम्हाला समाविष्ट करून घेतलं, त्याबद्दल CCN परिवाराचे मी जाहीर आभार व्यक्त करतो. या मदतीने समाजाचे वडील किसन जाधव यांनी संस्थेसह CCN न्यूजचे देखील आभार मानले आहेत. समाजाच्या शस्त्रक्रियेला लाखो रुपये खर्च अपेक्षित असल्याने आता गरज आहे दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदतीसाठी हात पुढे करण्याची. माझा मुलगा आजारी, माझ्या मुलाच्या दोन्ही किडनी गेलेल्या आहेत. तरी मला या बँकेने आर्थिक मदत दिल्यावर मी त्यांची चिखली तालुक्याला गारपिटीने कहर केला आहे. गारपीटग्रस्तांना वाढीव प्रमाणामध्ये धान्य उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी यापुढे ग्रामस्थांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे. अमरापूर परिसरातील कारखेड, पिंपरखेड, हराळखेड या शिवारात गारपीट आणि पावसाने गहू, हरभरा, मका यासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर हवालदिल झालेल्या शेतकरी व नागरिकांना प्रतिकार 50 किलो याप्रमाणे धान्य वाढवून देण्याची मागणी भीमराव हटोळे, सुनील दुमडे, संजय दुमडे, आशा दुमडे, वाळोकार यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्लास्टिक क्रेट खरेदीसाठी अनुदान योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. सदर योजना सर्व फळे आणि फळभाज्या उत्पादक शेतकऱ्यांना लागू राहणार आहे. शेतकऱ्यांच्या सातबारावर फळे आणि फळभाज्या लागवडीची नोंद असावी किंवा तलाठ्याचा त्याप्रमाणे दाखला असावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी ISI प्रमाणित कंपनीचे प्लास्टिक क्रेट खरेदी करावे. याआधी पणन विभागाकडून लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना पुन्हा लाभ मिळणार नाही. या योजनेची अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या लोकसभा निवडणूक कार्यक्रमानुसार पहिल्या टप्प्यात 10 एप्रिल रोजी विदर्भातील 10 मतदारसंघांची निवडणूक पार पडणार आहे. यामध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे. 15 मार्च पासून नामांकन प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. 15 मार्च ते 22 मार्च पर्यंत नाम निर्देशन पत्रे स्वीकारण्यात येणार असून या पत्रांची 24 मार्चला छाननी होणार आहे अशी माहिती निवडणूक विभागीय उपजिल्हाधिकारी रमेश हेवंदे यांनी दिली आहे. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. महाराजा अग्रसेन मार्ग पुन्हा एकदा अतिक्रमण मुक्त. किडनीच्या रुग्णाला सामाजिक जाणीवेतून आर्थिक मदत आणि भाजी आणि फळांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना क्रेट खरेदीसाठी शासनाचे अनुदान. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.